आपण बघू शकतो पाणी किती खोलीवर आहे या ठिकाणी आपल्याला इथं दिसतंय. आता या विहिरीवर हे बांधकाम चालू असताना छायाताई इथं थांबल्या नाहीत. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम नेहमी सांगतात की शेतकऱ्याला जर पाणी लागलं तर तो मात्र घरी थांबत नाही. तसंच छायाताईला सुद्धा तुम्हाला इथं पाणी लागलं. छाया, तुम्ही या पाण्यावर आता कोणकोणती पिकं तुमची उभी आहेत? ज्वारी, मूग, हरभरा. बरं. म्हणजे तिन्ही एकरात तुमचं आता हिरवळ दिसतंय, बाजूला कुठे हिरवळ नाहीये. हो. आता या इथं इलेक्ट्रिसिटी पण आलेली नाहीये सध्या. तर याच बाजूलाच असलेले रमेश ज्ञानबा कांबळे यांची बाजूला एक विहीर होती आणि तुम्ही त्यावर सोलर पण घेतलेला आहे. त्या सोलरवरून यांनी इथं लाईट घेतली आणि त्या भरशावर तुम्ही 3 एकर हे पण करताय. म्हणजे आपण बघू शकतोय की छायाताईंनी इथं मनरेगा अंतर्गत विहीर तर घेतली, परंतु या विहिरीसोबतच हे पाणी त्यांना योगायोगानं लागलं तर या ठिकाणी त्यांनी 3 एकरामध्ये 4 जलतारा पण केलेल्या आहेत. म्हणजे एक